तर स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी त्या 40 वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही महान अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील असे महान विचार त्यांनी ठेवलेले. त्यातील काही विचार मी तुम्हाला शेअर करतो. विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचं सांगण्याचा अर्थ असा नाही की आपल्या सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही. अर्थात ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर जाऊ शकतं, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांना परवडते हे सांगतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करा. अंग झुकून काम करायची सवय लावा. आज महाराष्ट्र बदनाम झालाय की मराठी माणूस काम चुकार आहे, मराठी माणूस काम करत नाही, मराठी माणूस पाट्या टाकण्याचं काम करतो, मराठी माणूस काम करताना अंग चोरतो, काम चुकारपणा करतो. हा जर कलंक खोडायचा असेल तर पुढच्या या नव्या पिढीला आव्हान आहे माझं की अंग झुकून काम करायची सवय लावा. अजून एक गोष्ट आहे, प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलता एक मुलगी असते, खूप लाडत वाढलेले असतात, त्यांना काम करायची सवय नसते, काम करायची लाज वाटते, नका करू काम. परंतु मित्रांनो, कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावंच लागेल. त्यासाठी लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, आवडते खेळ खेळा, मोबाईलवरचे नाही, मैदानी, ज्यातून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम नितळेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकात झाले पाहिजे आणि रोज झाले पाहिजे. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होते. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती, आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना अंकुरित करा, कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. राईट्स, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा. शेतकरी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनावश्यक तण उगवतो, त्याची मशागत करतो शेताची आणि ते तण काढून टाकतो आणि तिथं चांगलं बीज पेरतो आणि त्याचं संगोपन करतो, त्याला खत, पाणी, औषध, कीटकनाशक हे सर्व वापरून एक चांगलं पीक घेतो. तसं आपण आपल्या मनाची मशागत करणं गरजेचं आहे. आपल्या मनामधील कुविचार बाजूला काढायचे आहे आणि तिथे चांगले सुविचार पेरायचे आहे आणि त्या सुविचारांना अंकुरित करायचं, कृतीत आणायचं, आचरणात आणायचं आहे. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. आजकाल एकुलता एक असल्यामुळे आई वडील रागवले, शिक्षक रागवले, गुरुजन रागवले तर आम्हाला राग येतो, चिडतो, संतापतो. परंतु मित्रांनो, आई वडील असो किंवा आपले गुरुजन असो, ही आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठीच आपल्याला वळण देण्यासाठीच रागवतात, फटकरतात, वेळ प्रसंगी मार देतात. त्या गोष्टीचं वाईट वाटून न घेता आई वडिलांच्या स्वप्नांत साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि गुरुजनांचे आदेश पाळणं हे पण आपलं आद्य कर्तव्य आहे. तर आई वडिलांचे आणि गुरुजनांचे आदेश पाळायचे आणि आई वडिलांचं जे काही स्वप्न असतं ते स्वप्न साकार करायचं आहे. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं.
मग त्यांच्या स्वप्नांना तडा जाणार नाही या दृष्टीने आपण काय प्रयत्न करतोय, आपलं आत्मचिंतन करायचं आणि आपल्याला त्यांचे स्वप्न साकार करेपर्यंत थांबायचं नाही. तुम्हाला पहिला जो स्लोगन सांगितला, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि ते ध्येय गाठेपर्यंत अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि त्यासाठी आवश्यक त्या परिश्रम तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार होते. आईवडिलांना मान खाली घालावं लागेल असं आचरण आपल्याकडून चूकणंही होता कामा नाही. या पद्धतीने आपण आपलं उज्ज्वल भवितव्य घडवावी ही अपेक्षा आहे. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेत आहात. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. ज्यावेळेस वर्गात शिक्षक शिकवतात त्यावेळेस जे काही समजून सांगतायत ते एकाग्रचित्ताने समजून घेतलं पाहिजे. त्याचं व्हिज्युअलायझेशन मनामध्ये झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्रचित्त जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. परंतु शिक्षक शिकवत असताना जर तुमच्या मनामध्ये वेगळेच विचार येत असतील तर तुम्ही सफल होऊ शकत नाही किंवा ज्ञानी होऊ शकत नाही. विवेकानंदांनी हे सांगितलं, ज्ञानी माणसाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो एकाग्रचित्त असतो आणि एकाग्रचित्ततेची वेगळी व्याख्या नाही. तुम्ही जे काम करत आहात त्याच कामावरती कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. त्यावेळेस इतर कामांचे विचार मनामध्ये येता कामा नाही. कुठलंही काम असो, तुम्ही ज्यावेळेस शिकत असाल त्यावेळेस शिक्षक काय शिकवत ते एकाग्रचित्ताने समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नाही. त्याला म्हणतात एकाग्रचित्त. ज्यावेळेस तुम्ही खेळाच्या मैदानात असाल त्यावेळेस पूर्ण लक्ष खेळावर नियंत्रण असलं पाहिजे. खेळाचे नियम समजून घेण्यावर असलं पाहिजे. त्यावेळेस इतर विचार मनामध्ये येता कामा नाही. ज्यावेळेस तुम्ही जेवणाच्या टेबलवर असाल त्यावेळेस जेवणाविषयीचेच विचार तुमच्या मनामध्ये चालू असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्रचित्ताने एका वेळेस एकच काम करा आणि एकाग्रचित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही ज्ञानी व्हाल. अशा पद्धतीने जेव्हा भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील, म्हणजे आमचं मनगट, आमचं मन आणि आमचा मेंदू आम्हाला बलवान करायचा आहे. जेव्हा हे तिन्ही पद्धतीने बलवान होतील तेव्हाच विवेकानंदांची युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल आणि भारताला विश्व राष्ट्र बनण्याची संधी उपलब्ध होईल. धन्यवाद.